अर्थ खातं भाजपकडे राहणार असल्याची माहिती मिळते। अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे, पण महत्त्वाचं खातं भाजप सोडणार नाही। अर्थ खात्याचा मुद्दा दिल्लीत भाजप श्रेष्ठींपर्यंत जाण्याची शक्यता आहे। दरम्यान अर्थ खातं मिळण्यास विलंब होत असल्यावरून सुनेत्रा पवार नाराज आहेत। महायुतीकडून अर्थ खातं मिळण्यास विलंब होत असल्यानेही नाराजी आहे। अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खात्यावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडील अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचा पुन्हा दावा ठोकण्यात आला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडे अर्थ खातं होतं, आता आम्ही सावरलो आहोत, त्यामुळे खातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे। देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांचा सूर होता। अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान या अगोदरच्या अर्थसंकल्पावेळी फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करतानाच हे खातं आपल्याकडे राहील अशा संकेत आणि सूचना दिल्या होत्या, पण यावरच आक्षेप घेताना आता आम्ही सावरलो आहोत, त्यामुळे हे खातं आम्हाला पुन्हा पाहिजे, यावरून आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनेत्रा पवार आक्रमक झालेत। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या आक्रमकपणामुळे त्यांना हे खातं मिळणार का, याकडे लक्ष लागलंय। दरम्यान अर्थ खात्याच्या मुद्द्यावर मंत्री हसन मुश्रीफ आणि संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय पाहूया। खातं हे आमचं होतं, यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं। अद्याप ते मिळालं नाही। अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटते आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणाने निर्णय होईल। त्यांची काय खंत असेल त्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे व्यक्त करावी, परंतु त्यांच्या बैठकीच्या अंतर्गत काय बोलणं होणार आहे किंवा बोलले जात आहे यावर भाष्य करणं हे मी उचित नाही।